आज काहीतरी छानसं सुयोगला आवडणारं बनवायचं ठरवलं. त्याची तयारी सुरू केली. तेल घेतलं पहिल्यांदा, एकीकडे भात लावलेला कुकरला. आणि भाताचा प्रकार आहे आता कळलंच असेल तुम्हाला. मोहरी, जिरं मोहरी टाकून घेतल्यावर हिंग. सुयोगला माझ्या जे आवडतं खूप ते मी आज बनवते. कांदा टाकून चांगला परतून घेतला, बारीक कांदा चिरलेला. तो चांगला परतून घेत होती. त्याचं पण शूटिंग मी एकटीच करत होती. एका हाताने काम चालू होतं, दुसऱ्या हाताने शूटिंग चालू होतं. आलं, लसूण आणि एक मिरची टाकून त्याचं वाटण करून घेतलेलं आणि ते मी टाकलं. त्यातलं पाणी मी नंतर टाकणार आहे. आता कांदा चांगला परतून घेत होती. वदनी कवळ गीता हा श्लोक तुम्हाला माहितीच असेल. जस्ट दाखवला तुम्हाला मी. कळालं का मी काय बनवते? सोयाबीनची भाजी. पण त्याच्याबरोबर एक ॲडिशनल पदार्थ पण त्याच्याबरोबर बनवणार आहे. तो कसा तो बघा. हळद, तिखट आणि गरम मसाला टाकून घेतला. टोमॅटो पण टाकला आणि चांगलं परतून घेऊन चांगलं त्याला तेल सुटेपर्यंत बारीक गॅस करून तो केला. त्याच्यानंतर त्याच्यात सोयाबीन अगोदर मी गरम पाण्यात भिजवलेले, ते नंतर त्याचे तुकडे छोटे छोटे करून घेतले, त्यातलं सगळं पाणी काढून टाकलेलं. आता ते चांगले परतून घेऊन त्याला सगळ्या ह्याला तिखट, मीठ, हळद सगळीकडे व्यवस्थित लागेल याची काळजी घेऊन सगळं परतत होती. आणि मग थोड्या वेळ झाकण मारून ठेवलं. त्यानंतर जे आलं लसणाची पाणी होतं ते थोडं टाकलं, म्हणजे मिक्सरमधलं जे फुकट नाही राहायला पाहिजे ना, म्हणून ते टाकलं. त्याच्यानंतर थोडं गरम पाणी अजून थोडं टाकलं आणि कुकरला शिट्टी लावायला कुकरला लावलं. ते सोयाबीनची भाजी सुयोगला माझ्या खूप आवडते आणि ह्याला चांगली पण असते आरोग्यासाठी, म्हणून करत असतो आम्ही मध्ये मध्ये. कुकरला 2-3 शिट्ट्यामध्ये होऊन जाते ती भाजी. आणि ही माझी करण्यामागे माझा एक उद्देश होता की दुपारचं एक राईसचा आयटम करायचा, म्हणून मी एक टोप घेतला आणि त्याच्यासाठी संध्याकाळसाठी भाजी काढून ठेवली थोडीशी. मध्येच आला बघा आमचा सुयोग, कारण त्याचं लक्ष असतं बाहेर. जरी त्याची गाणी चालू असली टी व्हीवर तरी आई काय बनवते, आईचं कुठपत झालं, कारण आवडीची वस्तू त्याच्यासाठी मी बनवतच असते. त्यामुळे मध्ये मध्ये स्वयंपाकघरामध्ये साहेबांचं लक्ष असतं. जेवढी मला वाटत होती की भात मी जेवढा लावलेला तेवढं मी भाजी काढून घेतली, कारण संध्याकाळला पण होईल. कारण मनोहर त्या दिवशी घरी नव्हता, त्यामुळे एकच पदार्थांमधून 2 वेळचं जेवण कसं होईल. शॉर्टकट हा विचार होता, कारण संध्याकाळी मला बाहेर पण जरा जायचं होतं पाहिजे. त्यामुळे सुयोगचं चालू होतं आई दे मला म्हणून, कारण नुसतीच भाजी अशी त्याला थोडीशी जर वाटीमध्ये काढून दिली तरी तो खायला रेडी असतो. भात तर झाला, सोयाबीनचा भात आपण म्हणू शकतो. खूप छान लागतो. कढीपत्ता नव्हता माझ्याकडे, कोथिंबीर पण नव्हती,
आता हे सुयोग बरोबरचं संभाषण तुम्ही ऐका. किती खुश दिसतोय त्याच्या चेहऱ्यावरचा खुशी बघा तुम्ही जरा. आनंद खूप आवडीने खात होतो. आणि सोयाबीनची चव कशी लागते ही काय सगळ्यांना तुम्हाला सांगण्याची गरज नाही. सोयाबीन म्हणजे नॉनव्हेज, व्हेजिटेरियन लोकांचं नॉनव्हेज. नमस्कार. तुम्ही पण करून